नमस्कार, इंडियन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची खस्ता कचोरी. चला तर मग बनवूया मूग डाळीची सोप्या पद्धतीने मस्त अशी कचोरी. एका भांड्यामध्ये 1.5 कप मैदा घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे, थोडासा हातावर चोळून ओवा घालावा आणि 2 मोठे चमचे तेल घालावे. ते चांगले मिक्स करून घ्यावे. चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात थोडेसे पाणी घालून ते पीठ चांगले मळून घ्यावे. जास्त घट्ट घेऊ नये, जास्त पातळही घेऊ नये. अशा प्रकारे पीठ मळून घेतल्यानंतर ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवावे. यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 तास भिजवून घेतलेली मुगाची डाळ जाडसर अशी मिक्सरमध्ये काढून घ्यावी. अशा प्रकारे डाळ जाडसर काढून घ्यावी. त्यानंतर कढईमध्ये 1 पळी तेल घालून त्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धने पावडर हे चांगले तळून घ्यावे. थोडीशी हळद घालून तळून घ्यावी. 2 चमचे बेसन पीठ घालून ते चांगले तळून घ्यावे. त्यानंतर त्यात थोडंसं हिंग घालावे. त्यानंतर त्यात बारीक वाटून घेतलेली डाळ घालावी. ते चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात थोडंसं लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालावे आणि ते चांगले मिक्स करून घ्यावे. अशा प्रकारे आपला कचोरीचं सारण तयार आहे. यानंतर 10 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं पीठ थोडंसं मळून घ्यावं. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. अशा प्रकारे गोळे करून झाल्यानंतर आपण कचोरी सारण भरून घेऊया. अशा प्रकारे हलक्या हाताने गोल गोळा करून घ्यावा. त्याची वाटी बनवून घ्यावी. आतमध्ये थोडंसं जाडच ठेवायचं. कडेने थोडंसं पातळ करायचं. अशा प्रकारे वाटी बनवून घ्यायची. नंतर त्यामध्ये सारण भरून घेऊया आपण. एक चमचा सारण भरून अशा प्रकारे त्याला बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे मोदकासारखे ते चांगले बंद करून घ्यावे आणि थोडासा उंडा त्याचा वरतून तोडून घ्यावा. अशा प्रकारे ते हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यावे. साईडने हलक्या हाताने ते दाबून घ्यावे. अशा प्रकारे व्यवस्थित कचोऱ्या बनवून घ्याव्यात. थोड्याशा गरम तेलात कचोरी स्लो गॅसवर तळून घ्यावी. स्लो गॅसवर कचोरी तळल्यास छान फुगते व छान खुसखुशीत होते. आपण बघू शकता कचोऱ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत. अशा प्रकारे खालची बाजू व्यवस्थित तळल्यानंतर त्याची वरची बाजूही छान तळून घ्यावी. अशा प्रकारे छान अशी फुगलेली कचोरी तयार आहे. आपण बघू शकता
किती मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा.